सो हॅलो गाईज, वेलकम टू सारिका विथ गणेश व्लॉग. सो आज आहे आम्ही नाशिक मध्ये डे 3. तो आज आम्ही कुठे आलो आहोत? मोस्ट फेमस जागा पेरूची वाडी. तर त्याला तुम्हाला दाखवते इथे काय काय आहे. गर्दी खूप आहे आज, बघू शकता. इथे असं पाण्याचा थंड फवारा सारखं चालू आहे, लोकांना गरमी होऊ नये म्हणून. तो आपण हे एंट्री करत आहोत. खूप छान आहे अशी पूर्ण पेरूची झाड आहे ती, पूर्ण पेरूची झाड आहे. ते स्टॉल आहेत, इथे पेरूचे स्टॉल आहेत. ते सगळं म्हणजे पेरूची फ्लेवर, जे चॉकलेट सुद्धा. आणि इथं स्टेशनरीचं पण काही असं असेल तर भेटू शकते इथं. काय काय पण आहे रॉकेट बिकेट जे असेल ते. ओके, ज्वेलरी फ्रेम्स आहे, फ्रेम मिळू शकते तुम्हाला. आणि इथे ज्वेलरी असे फ्रेमचे शॉप आहे. आणि इथे ज्वेलरी सारखं इथे ज्वेलरी शॉप आहे. इथे सोडा आहे. वेटिंग पण खूप लागले माहिती. कपड्यांचा पण स्टॉल लावलेला आहे. क्लिप्स. इथे छोट्या मुलांना खेळण्यासाठी बघा भरपूर काय काय आहे इथे. ते काय जांभळं आहे. बघा इथे मावशी याची वांगी पण आहे. वांगी तिथे हो. अशी कैरी, हे काय काजू, आळूची पानं, हे काय गावरान नाहीये. अहो आम्ही गावरानच, आम्ही काय मगर होती पान आहे आमचे. आळूची पानं. इथे पण सगळे बाजार असे लावतात, भाजीपाल्याचा बाजार. सो तुम्ही बघा इथे चालू आहे सगळं, गर्दी भरपूर आहे इथे. ती गर्दी बघू शकता तुम्ही. पेरूची वाडी म्हणून फेमस आहे. आम्ही पण बघूनच आलो आहोत. पेरूची आईस्क्रीम मिळते इथे बघा, पेरूची आईस्क्रीम. एक नंबर. कसं आहे हो? एक नंबर. खूप वेटिंगला पण आहे, काय खायचं म्हटलं तरी बघू शकता. शेवलेला पण आवडले खूप, खास खायला आलोय आम्ही. इकडे गाऊ गावाच्या आतमध्ये डायनिंग एरिया आहे. ते डायनिंग एरिया सगळं काय मिसळ वगैरे काय आपण मागवू शकतो बसून. असं आहे. तर आपण थोड्या वेळाने बसूया. सध्या वेटिंगला आमचा पण नंबर आहे. तिथं जायचं का? कुठे? तिथं ब्रिज इथे आधी बघून नाही ती डायनिंग आहे का? हा, इथं पूर्ण डायनिंग आहे रे. ओके. बघू शकता तुम्ही, पूर्ण डायनिंग एरिया आहे. ते खूप गर्दी दिसतात. लोक सुट्टी आहे आज, सॅटर्डे संडे असल्यामुळे. आम्ही पण ऐकून आहोत, त्यामुळे आम्ही आलो आहोत. ते ब्रिज वर जाऊ. कसं आहे म्हणून कसं वाटतं? एक नंबर आहे पेरूची वाडी, बघून येते खुश. आणि हे सगळं टोकनवर चाललंय आणि वेटिंग खूप लागलेली आहे इथे. हा का पण आहे. पेरूचा ज्यूस पेरूचे पण. शॉर्ट्स आहेत ते बघा. हा ते बघ तिथे हे आहे. ते तिकडे जाऊ ना ते बघायला. शेरू आयटम सगळे पेरू आयटम. ते असा ब्रिज आहे वरती, छोटासा. वाव, हो. छान आहे. काहीतरी पक्षी सारखं आहे. हा, पेरूची वाडी. इथे बोटिंग पण आहे बघ. हा, बोटिंग पण आहे. हे बघ, सगळ्या लहान लहान मुलांना घेऊन जातात. तुम्ही वापर इथे आणणार आणि वापर इथे बघ.
सो आता आमचा डायनिंग साठी वेट आहे अर्धा तासचा. पक्ष्यांची वाडी आणि तोपर्यंत आम्ही तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करून दाखवतो इथे नक्की काय काय मिळेल. हे गोल्ड बार हे मला करायचं आहे. हे करायचं पक्ष्यांची वाडी आणि बोटिंग तिकीट काउंटर ते असं आहे इथे. नाही. खाली बघ. खूप काय काय बघण्यासारखं पूर्ण दिवस जाईल तुमचा. छोट्या मुलांसाठी तर खूप छान आहे. नेचर वाईब्स इथं काय पंचकर्म काहीतरी मसाज चेअर असे गेम आहेत गाईड. साडीचं कलेक्शन पण आहे. कमी करून देईल मी, तुम्ही चॉईस करा. प्युअर पैठणी तिथे बोटिंग साठी आहे. तिथे पण आहे गेम साठी. काही वेळेला गेम खेळायला द्यायचं आहे. So बघा एवढं सगळं इथे आहे. तर काही वेळेला गेम चालू करायचं त्याला द्यायचं. आता तुम्हाला दाखवून झालेलं आहे. सो आता काही वेळेला गेम चालू करायचे. आणि इथे काही वेळेचं बघा काय चालू खेळायचं. तर मनोजला आता चॅलेंज मिळाला आहे की 1 मिनिट मध्ये बिस्किट संपवायचा. टायमर ना, टायमर आहे ना, ते 1 मिनिट मध्ये संपलं पाहिजे. नाहीतर मनोजला 500 रुपये द्यावे लागतील त्यांना. 500 नाही 50. ओके चला स्टार्ट करायचं. पुढा फोडून ठेवा ना. पहिले पुढा फोडून ठेवा. पहिले पुढा फोडून ठेवा. तर आता मनोजला चॅलेंज दिले आम्ही. हरलं तर हरलं ना. हरलं तर 100 रुपये देणार नाही. चल ना काही बघू टायमर बघू. एक मिनिट दोघांनी दाखवा. टायमर कुठे पाणी नाही प्यायला. समोर ठेवते दादा. पाणी नाही प्यायला. नाही पाणी पहिले पिऊन घे. पहिले पिऊन घे. पाणी आधी पिऊन घे नंतर पिऊ आई, शकतो सगळे ना? असे खाता म्हणणार मला खाता तर. म्हणजे पाणी खाता खाता पाणी पिऊ शकतो. हा. नाही. ओके 1 2 3 स्टार्ट. टाक पटकन मेक इट फास्ट. गिळ खाणार तो खाणार पटकन रिलॅक्स खाणार हळू रिलॅक्स 500 रुपये मिळणार. माझ्याकडे बघ कैवल्य. मनोज खाऊ शकतो किती राहिले. अजून अर्धा मिनिट. मनोज खाऊ शकतो डायरेक्ट सगळंच खा. खायची काय सगळंच खा. चॅनलचं नाव काय आहे? मनोज इकडे बघून खाणार आहे. टायमिंग अरे, लवकर संपत आलाय. लवकर. अर्धा मिनिट राहिलंय. टायमिंग बघ. अरे यार 45 सेकंड झाले. मध्ये खा. पटकन 9 सेकंद राहिले. मनोज खाणार आहे. कोरडं आहे ना ते? कोरडं आहे ना नाही ना ते? घ्यायचं. म्हणून तुम्ही चॅलेंज कसा ठेवलाय. टाइम आउट. हरला मनोज. तुला इथंच ठेवून जाणार आहे मी आज. हरला मनोज. 1 मिनिट बिस्किट नाही खाल्लंय मनोजने. गिळत नाही गिळलं पाहिजे. तुझं तोंडात ठेवून काय उपयोग आहे. 9 बिस्किट आहेत ना. मनोज चॅलेंज हरला आहे. आता डबल पैसे द्यावे लागतील. ते लावतानाच बरोबर लावले चॅलेंज की हराव माणसाने. मनोज चुकायला गेला. 100 रुपये लॉस हरला केला. मनोज. 100 रुपये लॉस केलेला त्या गेम मध्ये देण्याला. आता आपण आलो आहे पक्षी संग्रहालय. ते बघा किती छान आहे.
कोण सोडणार तुझ्या अंगावरती? थोडे कोंबडी, कोंबडा सगळं आहे. बदक, पानकोंबडी का पानकोंबडी बोलतात. मनोज तुझ्यासारखा दिसतोय. मनोज सारखा कोंबडा. खाली करू आपण. John Manigadon, John Manigadon. चतुर्मुख काय ते बोलतात आला अंगावर आहे बाबा. नको बोलू. तिकडेच गेलं. पटकन मारतो. छोटे पक्षी, रॉबर्ट रेवा असं सोडलंय. एक सेकंड यार जवळ या पटकन लवकर आगे जाओ ना, आगे जाओ. इधर आ चलो इधर लवकर. इकडे गेले काय हे काय बघ ना. अरे हे बघ ना आधी काय याच्याकडे दे. झालं का हो तुला आपण वन बाय वन एक एक असं वरती का नाही बघ. एक नाही खात. त्याला फोटो अरे हाच घेऊन घे. ते नको ना मग आपल्या हातात नाही येणार ना. त्याला खायला भेटणार नाही तर याच्या हातात दे ना. इच्छा इकडे बघा. उचलावं लागलेत. फक्त आता अंगावर काय करतो आता नीट पकड. हलवू नको हात. कसं आहे बघा. कर ओके. हलवू नको अजिबात. यस व्हेरी गुड.
हात लाव. हा माझ्या डोक्यात तोच मारून येतो. काय नाही. हे बघा आता कैवल्य इथे येऊन आम्ही मिसळ खायचा विचार केला होता तर कैवल्याला मॅगीच खायची आहे. हे बघा आता तुला भूकच नाही तर मला भूक नाहीये. मी फक्त चहा पिणार आहे. आता डायरेक्ट जेवण येतं काय मग ग्रेप्स नाही नाही जेवण आता पुढे आता हॉटेलला करायचं जेवण. अरे काय ग्रेप्स तिथे ते नाही भेटते ना तिथे नाही ते असंच होतं रे. तर मिसळ मागव म्हटलं नाशिकला मिसळ छान मिळते. तर मॅगी खाल्ली आहे. आता तू खाते का नाही का मग मला नको मॅगी. आता चहा पिणार मग मागू ना मिसळ नको मी एकटी मिसळ नाही करणार एवढी. बरं मी खातो बस ओके मला चला पण जास्त आता पेरूची वाडी फिरून झालेला आहे आमचा. आता नाश्ता वगैरे करतोय आणि आता आम्ही निघतोय पुढे जाण्यासाठी. सो कैवल्याचा मॅगी खाणं चालू आहे आणि माझा ॲज युजल चहा प्रेमी मी थोडासा चहा घेते आहे आणि मग आम्ही निघू थोड्या वेळाने. ओके सो कंटिन्यू गाईज. आता आम्ही निघालो आहे पेरूच्या वाडीमधून. सो आता ट्रॅव्हल चालूच आहे आमचा. नाश्ता म्हणजे थोडाफार आता काय खाल्लंय म्हणजे कैवल्याला मॅगी खायची होती तरी मी त्याला म्हटलं मिसळ वगैरे खाऊया. तर मिसळ तर आमच्या आहोडनी आणि मनोजने थोडं थोडं खाल्लं आणि मी फक्त चहा घेतला कारण की आता संध्याकाळ झालंय तर जेवणाचं नंतर संध्याकाळी जेवण होईलच. तर त्याच्यामुळे आम्ही आता पुढे काय एक्सप्लोअर करता येईल काय वेगळं काय खाता येईल तर ते मी सर्च करते. तर तुम्हाला नक्की कळेलच व्हिडिओमध्ये. हा ना येस कळेलच लवकर. वेट अँड वॉच. म्हणे येस. काय खायचं अजून. आता सर्च मारतोय फेमस काय नाशिकमध्ये. जर काय फेमस वाला भेटलं इथे जवळच म्हणजे 3-4 किलोमीटरच्या आसपास या 10-12 किलोमीटरच्या आसपास तर नक्की काहीतरी खाऊ बघू. कारण की आता आपल्याला पुणे पोचायचंय घरी आपल्याला. सो लवकरात लवकर आपण इथे एक्सप्लोअर करूया आणि पुण्यासाठी रवाना होऊया. सो तुम्ही बघत राहा. येस. सो आता आलो आहे आम्ही डिनर करण्यासाठी. इथे खेड समाधान खानावळ म्हणून हॉटेल आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे. आता जस्ट उतरलो आहे आम्ही जेवणासाठी. कैवल्य काय खाणार आज. कैवल्य व्हेज बोलते. कैवल्याला नेहमी व्हेजच आवडतं. सो आता आपण जाऊया डिनर करण्यासाठी. चला. सो आता आम्ही फायनली आम्हाला टेबल मिळाला आहे जेवायसाठी. आणि आता मी जेवायला बसलो आहे. संपू आता. म्हण्या येस. काय खाणार आहे. मी हे ऑर्डर केलेलं आहे मस्त अनलिमिटेड तेच खाणार आहे. मी आणि कैवल्य व्हेज खाणार आहे. पनीरची भाजी. माझा फोन तुला दिला. गाईज आमचं जेवण झालेलं आहे आता. मनोजचं जेवण चालू आहे. मी हळू जेवतो म्हणून गाईस हे पटापट जेवलं आणि संपून टाकलं. मी एकदम निवांत. हळूहळू जेव काही प्रॉब्लेम नाही. आता आम्ही निघणार आहे जेवण झाल्यावर घरी जायला. सो तुम्हाला इथेच व्हिडिओ एंड करते आहे. सो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.